ओव्हिस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने मसूर डाळ कशी बनवायची ते पाहणार आहोत. खूपच चमचमीत आणि खूपच चवदार होते. जर तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर तर खूपच छान लागते. त्याच्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीने मसूर डाळ करून बघा. अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते आणि कोणतेही वाटण-घाटण आपल्याला यासाठी लागणारही नाही. तर चला रेसिपीकडे वळूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता मी दुकानामध्ये जी मसूर भेटते अख्खा मसूर ती इथे घेतलेली आहे. या जागी तुम्ही घरची जी बारीक मसूर असते ती देखील वापरू शकता. तर इथे मसूर आपल्याला छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. मसूर डाळीला ही पावडर लागलेली असते त्याच्यामुळे आपल्याला 2 ते 3 पाण्याने ही मसूर धुवून घ्यायची आहे. तर आता 2 ते 3 पाण्याने मसूर अशी छान अशी धुवून घेतलेली आहे मी. व्यवस्थित चोळून धुवायची आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा चोळून अशी धुवून घ्या. आता आपण यामध्ये जितकं शिजायला पाणी लागणार आहे तितकं पाणी यामध्ये घालू शकता तुम्ही. तर इथे मी अर्ध्या ग्लासला थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे. मसूर शिजायला शक्यतो थोडासा जास्त टाईम लागतो त्यामुळे पाणी हे जास्तच घाला. तर छान अशी मसूर इथे मी 3 कुकरला शिट्ट्या लावून अगदी मऊसूत अशी शिजून घेतलेली आहे. अगदी मऊसूत अशी शिजून घ्या मसूर, म्हणजे आपली डाळ खूप छान होते आणि एकसारखी होते. आता थोडंसं पाणी घालून अगदी चमच्याने व्यवस्थित असं मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे डाळ ही एकजीव होते व्यवस्थित. आणि मसूर करताना एका साईडला पाणी आणि एका साईडला डाळ होत नाही. तरी ते गॅसवरती एक खोलगट असं पॅन मी घेतलेलं आहे. तुम्ही या जागी कढईचाही वापर केला किंवा पातेल्याचा वापर केला तरी देखील चालणार आहे. कढई व्यवस्थित अशी तापून घ्यायची आहे. त्यामध्ये 2 पळ्या मी तेल घातलेलं आहे. तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल छान तापलं की यामध्ये 1 चमचा जिरे घालूया आणि 10 ते 12 लसूण व्यवस्थित असा ठेचून घेतलेला आहे मी. लसूण मसुराच्या आमटीमध्ये नेहमी ठेचूनच घाला, म्हणजे त्याचा फ्लेवर आमटीमध्ये छान उतरला जातो. आता 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून, त्या यामध्ये तेलामध्ये छान परतून घेऊया. आणि एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे. कांदा देखील आपल्याला तेलावरती फास्ट गॅसवरती छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. आता कांदा हलकासा परतत आला की यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून, तो देखील तेलावरती व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया. ह्या स्टेजला मीठ घातलं की टोमॅटो आणि कांदा हा शिजायला लवकर मदत होते. आता हे 1 ते 2 मिनटं मी छान फ्राय करून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कोथिंबीर फोडणीला नक्कीच घाला, त्यांनी आमटीला खूप छान अशी चव येते. आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करूया आपण. तर इथे मी थोडंसं हिंग घेतलेलं आहे, अर्धा चमचाला कमी. 1 मोठा चमचा धने पावडर, 1 कांदा मसाला, 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुमच्याकडे कांदा मसाला किंवा दुसरा कोणता मसाला नसेल तर या ठिकाणी तुम्ही किचन किंग मसाला किंवा गरम मसाला घातला तरी देखील चालेल. आता हे मसाले तेलावरती आपण 1 मिनिटभर तरी फ्राय करून घेऊया, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर हा तेलामध्ये छान असा उतरला जातो. आता इथे मसुराची आपण डाळ घालून घेऊयात. मसूर मी छान अशी चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घेतलेली आहे. आता इथे लागेल इतपत आपण पाणी घालून घेऊया. तुम्हाला डाळ जेवढी घट्ट किंवा पातळ ठेवायची आहे तितकं पाणी इथे तुम्ही घालू शकता. तर इथे मी अर्ध्या ग्लासला थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे. तर आता मंद गॅसवरती आपल्याला डाळीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनटं डाळीला मी छान उकळी काढून घेतलेली आहे. आणि वरनं थोडीशी अशी कोथिंबीर घालून घेऊया.
व्यवस्थित अशी घट्टसर आणि दाटसर आपली डाळ तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.